महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ठाण्यातील दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान एक धडक मोर्चा काढला। या मोर्चाअंतर्गत रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला। विशेषतः मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवरती मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या मांडल्या आणि रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले। मनसेच्या प्रमुख मागण्या आहेत: राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी। दिवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी। रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील फेरीवाले हटवून प्रवाशांचा प्रवेश व निर्गमन सुसह्य करावे। संभाव्य अपघातांची माहिती सादर करावी। मुंबई लोकलमधील आसन क्षमतेचा तक्ता उपलब्ध करावा। अपघात नुकसान भरपाई 25 लाख रुपये करावी। प्रलंबित अपघात केसेसची माहिती मिळावी। प्रवाशांच्या नियमावली सादर करावी। मुंबई लोकल सेवेतून उत्पन्न आणि खर्चाची माहिती द्यावी। स्वतंत्र मुंबई लोकल बोर्ड स्थापनेसाठी निर्णयाची माहिती मिळावी। सुरक्षा उपाययोजनांची माहिती द्यावी। यांसारख्या उपाययोजना कराव्यात असं त्यांनी मागणी केलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धडक मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेवरती जोरदार आक्रोश केला। मनसेचा पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश राठव यांनी मोर्चाच्या माध्यमातून सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी आवश्यक ते बदल करण्याचं आवाहन केलं आहे। दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेमध्ये प्रवाशांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आणि मनसेच्या वतीने या ठिकाणी धडक मोर्चा या ठिकाणी पाहायला मिळतो। ही संपूर्ण दृश्य तुम्ही काही पैशामध्ये बघू शकता। आम्ही रेल्वे खात्याचा पण निश्चित करतो की आमच्या एका पदाधिकाऱ्याने 3 महिन्यापूर्वी ही घटना घडेल असं पत्र रेल्वेला दिल्याच्या नंतर रेल्वेने याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच वेळेला जर रेल्वेने या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं तर आज एवढी मोठी घटना खरं तर ही घटना घडल्याच्या नंतर पुन्हा 2 तासांनी एक महिला मुंब्रा स्टेशनवर पडली। किती लोक आमची या रेल्वेमध्ये दबावा अंदाज तुम्ही आम्हाला देऊ शकता की एवढी माणसं मेल्याच्या नंतर तुम्ही सुधारणार रेल्वे खातं सुधारणार हे एकच तुम्ही आम्हाला अंदाज द्या। तुमचा एक कोटा आहे की 1000 माणसं मेल्याच्या नंतर आता आम्ही तो कर्व आहे तो काढू किंवा पुढच्या सुविधा करू। मी अनेक तुमच्या अधिकाऱ्यांच्या बाईट्स ऐकल्या किंवा म्हणणं ऐकलं त्यात ते असं म्हणतात की तो कर्व आहे आणि त्याच्यामुळे ते होत नाहीये भौगोलिकदृष्ट्या। तुम्ही काश्मीरला रेल्वे घेऊन गेलात ना, काश्मीर आपल्याकडे चांगल्या दर्जाचे इंजिनियर आहेत। हा काय मेजर इश्यू आहे का? मोठा इश्यू आहे का? मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही जर सिरियसलीपणे लक्ष देणार असाल तर आम्ही प्रवास का करायचो? हे 2002-2003 ला या रेल्वे ठाणे रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी लोक 2-3 आता तिथे महत्वाचे 2 डबे येतात त्याच्यामध्येच बरोबर तुमचा तो पेपरचा स्टॉल्स असतो तिथे चेंगराचेंगरी होते। याच्या बाबतीत ही गोष्ट जर आम्हाला कळते तर तुम्हाला का नाही कळत आहे? हे स्टॉल हवेत कशाला? आम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर येतो त्यावेळेला आम्ही पुढच्या 5व्या किंवा 10व्या मिनिटाला ट्रेन पकडणार असतो तिथे वडापावची एवढी मोठी टपरी पाण्याची टपरी हे कशाला हवंय? तिथे बसायला सुविधा करा ना। ज्येष्ठ नागरिक येतात काही आजारी असतात त्यांच्यासाठी बसायला खुर्च्या लावा। हे स्टॉलची गरज आम्हाला नाही आणि हे जर स्टॉल पुढच्या 8 दिवसात निघाले नाही तर आम्ही उचलून फेकून देणार। याच्या बाबतीत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या। हे जे मध्ये जे काही लोकांना पोसायला जे टेंडर काढलेत ना ते बंद करा नाहीतर हे सगळे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू। आज आम्ही तुम्हाला ताकीद देतो या बाबतीत।